Hello friends, manufacturing processes, chapter number 2, shaping and slotting machine. Shaping and slotting machine. First one, study the shaping machine. Six or 8 marks for this chapter, shaping and slotting machine. First, study the shaping machine. Principle of working, classification, specification of standard shaper, basic parts of standard shaping machine and their functions, quick return mechanism and different shaping operation. Shaping machine is also called a shaper. See this shaper machine photograph. What is shaper? आता जसे आपण बघितलेत लेथ मशीन आहे, ड्रिलिंग मशीन आहे, तसंच आपण इथं काय करायचं आहे, शेपर और शेपिंग मशीन त्याचा अभ्यास इथं करायचा आहे. A machine which produces flat surfaces. तर ही मशीन काय करते, जनरेट्स अ फ्लॅट सरफेसेस जनरेट करण्याचं काम करते आहे. म्हणजे फ्लॅट सरफेसवर वर्क करण्याचं काम करते आहे मशीन बाय युजिंग सिंगल पॉईंट कटिंग टूल. आणि याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे, सिंगल पॉईंट कटिंग टूल यूज केलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याचा पण आपण स्टडी करणार आहे. अ रॅम होल्डिंग द टूल रेसिप्रोकेट्स. रॅम काय करतोय, टूलला होल्ड करतोय आणि त्याची मोशन रेसिप्रोकेटली मोशन त्याची होते. वर्क इज फेड परपेंडिक्युलर टू द टूल. आणि वर्क जे आहे खाली टेबलवर आपण ठेवणार आहे वर्क पीस, तो कसा आहे, टूल त्याला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे वर्क पीस आणि टूल हे कसे आहेत, एकमेकाला परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर आहेत. शेपर, working principle of shaper machine. In the shaper, the cutting tool has a reciprocating motion and it cuts only during the forward stroke. See this picture. A point आणि B point दाखवलेला आहे बघा. खालचा जो आहे तो वर्कपीस आहे, वरून जे तुम्हाला दिसते ते टूल आहे. टूलची मोशन feed motion and cutting motions are perpendicular to each other. Feed motion and cutting motions are perpendicular to each other. ते एकमेकाला कसे आहे, परपेंडिक्युलर आहे. कटिंग टूल हॅज अ रेसिप्रोकेटिंग मोशन होते कटिंग टूलची. इट कट्स ओनली ड्युरिंग द फॉरवर्ड स्ट्रोकलाच फक्त काय होणार आहे, कटिंग होणार आहे. ड्युरिंग रिटर्न स्ट्रोक नो मेटल इज कटिंग. मेटल कट होणार नाही. सो द स्ट्रोक इज कॉल्ड आयडल स्ट्रोक. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतोय, आयडल स्ट्रोक म्हणू शकतोय. फक्त फॉरवर्ड स्ट्रोकला काय होणार आहे, मटेरियल रिमूव्ह होणार आहे किंवा कट होणार आहे. रिटर्न स्ट्रोकला तो आयडल कंडिशनमध्ये येणार आहे, म्हणजे त्यावेळी मेटल कटिंग होणार नाही आहे, म्हणून त्याला आपण आयडल स्ट्रोक असं म्हणतोय. द कटिंग अँड रिटर्न स्ट्रोक फ्रॉम्स वन ऑपरेटिंग सायकल ऑफ शेपर. एक कटिंग स्ट्रोक आणि एक रिटर्न स्ट्रोक, त्यावेळी आपण काय म्हणतोय, एक ऑपरेटिंग सायकल कंप्लीट झाली शेपर मशीनवरली. एक ऑपरेटिंग सायकल कंप्लीट झाली शेपर मशीन.
द कटिंग टूल रिपीटेडली ट्रॅव्हल्स अलॉंग लाईन ए टू बी. ए बी लाईन जी तुम्हाला दाखवलेली आहे त्यावर काय होतं, कटिंग टूल फ्रिक्वेंटली त्यामध्ये ट्रॅव्हल करत आहे, वारंवार त्यावर ट्रॅव्हल करत आहे, त्या मोशनमध्ये त्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत आहे. वर्क इज फेड अ स्मॉल डिस्टन्स इच टाईम. आणि वर्क काय केलं जातं, त्याला फेड दिलेलं असतं, म्हणजे थोड्या थोड्या डिस्टन्सनं ते काय होतं आहे, मूव्ह होतं आहे. फीड ऑफ वर्क अँड लाईन ऑफ टूल मोशन आर इन सेम प्लेन बट परपेंडिक्युलर. एका प्लेनवर होतं आहे पण ते एकमेकाला परपेंडिक्युलर होत आहे. म्हणजेच काय, फीड मोशन आणि कटिंग मोशन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. That is the working principle of shaper machine. फॉरवर्ड स्ट्रोकला काय होतं आहे, मेटल कटिंग होते, कटिंग प्रोसेस होते. रिटर्न स्ट्रोकला नो मेटल कट होत नाही. सो दिस स्ट्रोक इज कॉल्ड आयडल स्ट्रोक. द टूल लाईन इव्हेंच्युअली रिचेस पोझिशन CD. आता A to B झाल्यानंतर सेम वर्क जे आहे, वर्कपीस जो आहे तो थोड्या थोड्या डिस्टन्स त्याला फेड केला, म्हणजे त्याची मुवमेंट त्याची होते आणि त्या पूर्ण प्लेनवर काय होतं आहे, वर्क केलं जाते. कॉम्बिनेशन ऑफ टू मुवमेंट्स रिझल्ट्स इन द फ्लॅट प्लेन ABCD बिंग मशीन. आणि हा पूर्ण प्लेन जो आहे तो त्यावर काय केला जातो, तो वर्कपीस काय केला जातो, मशीनिंग केला जातो. वर्किंग प्रिन्सिपल झालं. नेक्स्ट, स्पेसिफिकेशन्स ऑफ शेपिंग मशीन. मॅक्झिमम लेंथ ऑफ स्ट्रोक ऑफ रॅम. मॅक्झिमम किती लेंथ म्हणजे रॅम स्ट्रोक देऊ शकतो, म्हणजे रॅमचा लेंथ मॅक्झिमम लेंथ किती आहे. टाईप ऑफ ड्राईव्ह, कोणत्या टाईपचा ड्राईव्ह मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये. हायड्रॉलिक आहे, क्विक रिटर्न आहे, गिअर्ड आहे. पॉवर इनपुट, कोणत्या टाईपची पॉवर इनपुट आहे, मोटर पॉवर आहे, हायड्रॉलिक पॉवर आहे. फ्लोअर स्पेस रिक्वायर्ड, म्हणजे त्याच्या फ्लोरिंग स्पेस जो आहे तो किती आहे, म्हणजे आपण ज्याच्यावर वर्कपीस प्लेस करणार आहे तो स्पेस किती आहे. वेट ऑफ द मशीनचं वेट. कटिंग टू रिटर्न स्ट्रोक रेशो, कटिंग स्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक यामधला रेशो. म्हणजेच काय, कटिंग स्ट्रोकला काय होते, मेटल कट होतं आहे, रिटर्न स्ट्रोकला मेटल कट होत नाही, या दोन्हीमधला रेशो, स्ट्रोक रेशो. आणि कटिंग होत असताना ते काय होते, मेटल कट होत जाते, त्यामुळे ते थोडं स्लो जातं आहे. आणि ज्यावेळी रिटर्न येतं आहे त्यावेळी ते काय होतं, रिटर्न स्ट्रोक क्विक रिटर्न होते. फीड कोणत्या टाईपचा आहे. ओके, साईज ऑफ टेबलची साईज काय आहे. आणि मॅक्झिमम हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल ट्रॅव्हल ऑफ द टेबल. टेबल मॅक्झिमम व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल किती ट्रॅव्हल करणार आहे. हे सर्व जे आहे ते स्पेसिफिकेशन ऑफ स्टँडर्ड शेपर. याच्यामध्ये अजून आपण म्हणू शकतो आहे ओव्हरऑल डायमेन्शन्स त्या मशीनचं किती आहे. ओव्हरऑल डायमेन्शन्स किती आहे. ओके, फीड कोणत्या टाईपचं आहे, म्हणजेच काय हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल फीड कोणत्या टाईपचं आहे. फीड मोशन व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे, त्यावर आपण जे ते स्पेसिफिकेशनमध्ये आपण घेऊ शकतो आहे शेपिंग मशीनच्या. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ शेपर्स. बेसिक टाइप्स, horizontal shaper, vertical shaper and traveling head shaper. That is the basic types of shaper machine.
हॉरिझॉन्टल शेपर, ram holding the cutting tool moves in horizontal plane. ram holding the cutting tool moves in horizontal plane. कटिंग टूल रॅम काय करते, कटिंग टूलला होल्ड करते आणि हॉरिझॉन्टल प्लेनवर मूव्ह करते. दॅट इज हॉरिझॉन्टल शेपर. व्हर्टिकल शेपर, द कटिंग टूल मूव्स इन व्हर्टिकल प्लेन. कटिंग टूल काय करते, व्हर्टिकल प्लेनवर मूव्ह करते, जे व्हर्टिकल मुवमेंट त्याची होते. ट्रॅव्हलिंग हेड शेपर, कटिंग टूल रेसिप्रोकेट्स अँड मूव्स क्रॉसवाईज सायमल्टेनियसली. ट्रॅव्हलिंग हेड शेपर, कटिंग टूल काय करते, रेसिप्रोकेट करते किंवा मुवमेंट त्याची होते, मूव्ज होते क्रॉसवाईज, सायमल्टेनियसली क्रॉसवाईज होते. ट्रॅव्हलिंग हेड शेपर. डिटेल क्लासिफिकेशन, horizontal shapers. First one, according to cutting action of stroke. According to cutting action of stroke. According to the table design. According to the table design. According to driving mechanism. According to driving mechanism. त्याच्यामध्ये बघा शेपर, अकॉर्डिंग टू स्ट्रोक ॲक्शन. अकॉर्डिंग टू स्ट्रोक ॲक्शन म्हणजेच काय, मुवमेंट ऑफ कटिंग स्ट्रोक. पुश टाईप शेपर अँड ड्रॉ टाईप शेपर. पुश टाईप शेपर अँड ड्रॉ टाईप शेपर. अकॉर्डिंग टू द टेबल डिझाईन. टेबलच्या डिझाईन थ्रू, टेबलचं डिझाईन ऑफ टेबल याच्या थ्रू टाईप्स ठरले आहेत. स्टँडर्ड शेपर अँड युनिव्हर्सल शेपर. स्टँडर्ड शेपर अँड युनिव्हर्सल शेपर. थर्ड, अकॉर्डिंग टू ड्रायव्हिंग मेकॅनिझम. क्रँक टाईप, गिअर्ड टाईप, हायड्रॉलिक टाईप. क्रँक टाईप, गिअर टाईप अँड हायड्रॉलिक टाईप. दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ शेपर मशीन. आता याच्यामध्ये अकॉर्डिंग टू आपण पोझिशन अँड ट्रॅव्हल ऑफ रॅम हे पण आपण याच्यामध्ये ॲड करू शकतोय. पोझिशन ऑफ द रॅम, कटिंग स्ट्रोक ट्रॅव्हल कसा करणार आहे त्याच्या थ्रू आपण हॉरिझॉन्टल शेपर, व्हर्टिकल शेपर आणि ट्रॅव्हलिंग हेड शेपर आपण मागच्या वेळी मागं बघितलेलं आहे. हे बेसिक टाईप्स आहेत, ते पण याच्यामध्ये आपण अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ रॅम और अकॉर्डिंग टू कटिंग स्ट्रोक आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. फर्स्ट वन इज द पुश टाईप शेपर. मेटल इज रिमूव्ड when the ram moves away from column. Metal is removed when the ram moves away from column. रॅम काय करतोय, कॉलम पासून थोडा मूव्ह होतोय. ज्यावेळी मेटल रिमूव्ह होते त्यावेळी. मोस्ट कॉमन टाईप यूज्ड इन प्रॅक्टिस. हा काय मोस्टली हा यूज केला जातो. Unless otherwise specified, the term shaper refers to push type shaper. Draw type shaper. Metal is removed when metal जेव्हा रिमूव्ह होतं आहे तेव्हा the tool is drawn towards the column. टूल काय होतं आहे, कॉलमच्या नजदीक म्हणजे जवळ जातं आहे. पुशमध्ये कॉलमपासून लांब जाते टूल आणि ड्रॉमध्ये जवळ येते. ऑलवेज हेवियर कट्स टू बी मेड. हेवी कट हे ज्यावेळी घ्यायचा असतोय त्यावेळी आपण यूज करतो, अलाव करतोय. लेस व्हायब्रेशन ड्युरिंग कटिंग. व्हायब्रेशन कमी होतं आहे ड्युरिंग कटिंग होत असताना. नेक्स्ट, स्टँडर्ड शेपर. वर्क टेबल कॅन बी मूव्ड व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. इट कॅन नॉट बी स्वेल्ड ऑर टिल्टेड. स्टँडर्ड शेपर काय व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली मूव्ह होणार आहे.
बट काय होणार नाही, स्वेलिंग होणार नाही किंवा टिल्टिंग होणार नाही. बरं, टेबल्स. युनिव्हर्सल शेपर टेबल कॅन बी मूव्ड हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली, swelled and tilted. These mostly used in tool rooms. Crank type shaper driving mechanism is by crank and slotted lever, a quick return motion mechanism. Crank type shaper driving mechanism is by crank and slotted lever, quick return motion mechanism. Is used to give reciprocating motion to the ram. The crank is adjustable and is arranged inside the body of bull gear. याच्यामधला क्रँक जो आहे तो ॲडजस्टेबल आहे. याच्यामध्ये क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम यूज केलेला आहे. ज्यावेळी तुमचा रॅम रेसिप्रोकेट मोशन करतोय, म्हणजे टूलची मुवमेंट ज्यावेळी होते कटिंग स्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोकला, त्याच्यामध्ये क्रँक यूज केलेला आहे. आणि क्रँक कसा आहे, ॲडजस्टेबल आहे. गिअर टाईप शेपर ड्रिव्हन बाय रॅक अँड पिनियन मेकॅनिझम. रॅक अँड पिनियन मेकॅनिझम थ्रू याला ड्राईव्ह केलेला आहे, जे गिअर आहे त्याच्यामध्ये. हायड्रॉलिक शेपर ड्रायव्हन बाय ऑइल प्रेशर डेव्हलप्ड बाय अ पंप विच इज रन बाय अन इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे याच्यामध्ये पंप यूज केलेला आहे आणि ऑइल यूज केले, सो इज कॉल्ड हायड्रॉलिक शेपर. इट इज मोर इफिशियंट दॅन द क्रँक अँड गिअर टाईप शेपर्स. आणि इफिशियंट आहे कम्पेअर टू द क्रँक अँड गिअर टाईप शेपर्स. Shaping machine. See this picture. Shaping machine parts. Basic parts of standard shaping machine and their functions. याच्यामध्ये बघा पार्ट्स, बेस, क्रॉस रेल, ॲडजस्टेबल स्लायडिंग, टेबल, व्हाईस आहे त्या टेबलवर, टूल पोस्ट, क्लॅपर बॉक्स, टूल फीड हँडल, ग्रॅज्युएटेड कॉलर, रॅम क्लॅम्पिंग नट, स्केल इंडिकेटर, क्लच हँडल, कॉलम, क्रॉस ट्रॅव्हर्स हँडल. फोटो बघा, सगळे पार्ट्स तुम्हाला दाखवलेले आहेत. शेपिंग मशीन पार्ट्स. आणि त्याचे फंक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. मेन पार्ट्स ऑफ शेपिंग मशीन: बेस, कॉलम, रॅम, टेबल, क्रॉस रेल, saddle, tool head and clapper box. See this construction details of shaper machine: base, table, cross rail, tool post, tool head, ram clamp, clutch, column, first part base. See this picture. हा बेस आहे बघा. बेस म्हणजेच काय, त्याचा बॉटम पार्ट, त्याच्यावर सर्व वरचे काही पार्ट आहेत ते माउंट असणार आहेत. बेस. ओके.
base at the bottom of the machine supports all other parts, acts as a reservoir of lubricating oil. काय करतोय काम? रिझर्वायरचं काम केलं जातं बेस थ्रू. म्हणजे लुब्रिकेटिंग ऑइल जे आहे ते स्टोअर करण्याचं काम त्याचं केलं जातं आहे. इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न. याच्या थ्रू काय होतं आहे आणि याचं वेट जास्त असतं आहे त्यामुळं व्हायब्रेशन ॲब्सॉर्ब करते. ड्यू टू लोड अँड कटिंग फोर्सेस ड्युरिंग मशिनिंग ॲब्सॉर्ब द व्हायब्रेशन्स बाय बेस. हा कसा आहे? हेवी आणि रोबुस्ट डिझाईन कन्स्ट्रक्शन आहे याचं. म्हणजेच काय, बेसचं वेट जे आहे ते जास्त असते सो त्यामुळे काय होतं, व्हायब्रेशन ॲब्सॉर्ब करते ते. ओके, कास्ट आयर्नपासून बनलेलं असते आणि सगळे जे पार्ट्स आहेत त्याला सपोर्ट करण्याचं काम बेस करतो. आणि हा बॉटमला असतो. हा काय असतो? बॉटमला असतो आणि त्याच्यावर सर्व जे पार्ट आहेत ते माउंट केलेले असतात. नेक्स्ट पार्ट आहे बघा कॉलम. व्हर्टिकली माउंटेड ऑन द बेस. कॉलम जो आहे तो व्हर्टिकल कंडिशनमध्ये असतो. म्हणजेच काय, बेसवर व्हर्टिकल स्टेजला तो असतो, त्याला आपण कॉलमन म्हणतो. हाऊसेस ड्रायव्हिंग मेकॅनिझम ऑफ रॅम. याच्यामध्ये ड्राईव्ह मेकॅनिझम्स जे आहेत ते याच्यामध्ये इन्सर्ट असतात. जे क्रँक असेल, गिअर असेल, हायड्रॉलिक असेल तर ते ड्राईव्ह मेकॅनिझम याच्यामध्ये प्लेस आहेत. हॅज गाईड वेज ऑन व्हिच रॅम स्लाइड्स मेड अप ऑफ कास्ट आयर्न. आणि हा काय आहे? गाईड वेज ऑन व्हिच रॅम स्लाइड्स. रॅमची जी रेसिप्रोकल मोशन होणार आहे त्या गाईड करण्याचं काम कॉलमन करतो. हा आतून हॉलो आहे, आतून कसा आहे? पोकळ आहे. त्या पोकळीमध्ये काय होतं आहे? ड्राईव्ह मेकॅनिझम्स आहेत त्या पोकळीमध्ये. आणि हा बॉक्स टाईप दिसायला बॉक्स टाईप असतो. दिसायला कसा असतो? बॉक्स टाईप असतो. आणि याच्यामध्ये जी मेकॅनिझम्स आहेत, क्विक रिटर्न मेकॅनिझम याच्यामध्ये असलेले असते, ते पण आपण पुढे बघणार आहे. दॅट इज द कॉलमन ऑफ द सेपर मशीन. नेक्स्ट रॅम. द मेन मुव्हिंग पार्ट ऑफ अ सेपर. रॅम हाच मेन पार्ट आहे ज्याची मुवमेंट होते शेपर मशीनवर आणि मेटल कटिंगचं काम केलं जातं आहे. इट कॅरीज टूल हेड कनेक्टेड टू ड्रायव्हिंग मेकॅनिझम. रॅम कसं आहे? इट इज द मेन पार्ट ऑफ द मशीन. याच्या थ्रू काय करतोय आपण? मशीनिंग करण्याचं काम करतोय. इट इज अ रेसिप्रोकेटिंग मुवमेंट ओव्हर द गाईड वेज ऑन द टॉप ऑफ द कॉलमन. कॉलमच्या टॉपवर त्याला प्लेस केलेलं असते आणि त्याची रेसिप्रोकेटिंग मुवमेंट होते. ओके, हा अटॅच असतो क्विक रिटर्न मेकॅनिझमला. त्यावेळी त्याचा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड स्ट्रोक क्रिएट होतो आहे, जे बॅकवर्ड मुवमेंट होते त्याची. इट इज ॲडजस्टेड अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ द जॉब टू बी मशीन्ड. आणि हा कसा आपल्याला स्ट्रोक काय करता येतो आहे? ॲडजस्ट करता येतो आहे. स्ट्रोक काय करता येतो आहे? ॲडजस्ट करता येतो आहे. आणि हा टूलला होल्ड करण्याचं काम करतो. टूलला होल्ड करून कटिंग ऑपरेशन करण्याचं काम रॅम करतो. याच्यामध्ये फॉरवर्ड अँड रिटर्न स्ट्रोक होतो आहे. हा कशा थ्रू होतो आहे? क्विक रिटर्न मेकॅनिझम अटॅचमेंट याला केलेली असते आणि याच्या थ्रू आपण काय करतो आहे? फॉरवर्ड अँड रिटर्न स्ट्रोक होतो आहे आणि मेटल कटिंगची प्रोसेस होते. फॉरवर्ड स्ट्रोकला काय होते? मेटल कटिंग होते आणि रिटर्न स्ट्रोकला आयडल स्ट्रोक असतो, म्हणजे त्यावेळी मेटल कटिंग होत नाही. नेक्स्ट टेबल.
a box like casting with T slots on its top. तर टेबल जो आहे हा बॉक्स शेप बॉक्स म्हणजे बॉक्स टाईप असतो, म्हणजे किंवा रेक्टँगुलर शेप्ड असतो, रेक्टँगुलर हॉलो ब्लॉक मेड ऑफ कास्ट आयर्न. हा कास्ट आयर्नपासून बनलेला असतो आणि हॉलो असतो. याच्यावरती याचा जो वरचा सरफेस आहे त्याच्यावर टी स्लॉट दिलेले असतात. कारण का की त्या टी स्लॉटमधून जॉब किंवा व्हाईस आपल्याला क्लॅम्पिंग करता यावं. हॅलो रेक्टँग्युलर असतो टेबल, बॉक्स शेप्ड असतो, याच्यावर टी स्लॉट्स दिलेले असतात फॉर क्लॅम्पिंग द व्हाईस और जॉ. आणि वर्कपीस जो आहे वर्कपीस फिक्स्ड इन द व्हाईसवर काय केलं असते, वर्कपीस जो आहे तो फिक्स केलेला असतो. इट कॅन बी मूव्ड व्हर्टिकली बाय द एलिव्हेटिंग स्क्रू. आणि एलिव्हेटिंग स्क्रू थ्रू काय करू शकतो आपण, याला व्हर्टिकली अपवर्ड अँड डाऊनवर्ड आपण त्याला मूव्ह करू शकतो. The cross feed motion is the feed motion given to the job. Ram universal table has additional moment such that it can be tilted to the required angle. Okay, that is the table. Cross rail. Cross rail means it is used to move the table up and down. जसं आपण टेबलला अप अँड डाऊन करण्यासाठी क्रॉस रेलचा यूज करतो. अपवर्ड मुवमेंट इज कंट्रोल्ड बाय अन एलिव्हेटिंग स्क्रू. अपवर्ड मुवमेंट जी आहे ती कशा थ्रू कंट्रोल करतो आहे, एलिव्हेटिंग स्क्रू थ्रू. म्हणजेच काय, टेबलची मुवमेंट जॉबच्या साईजनुसार आपण काय करतो आहे, अपवर्ड अँड डाऊनवर्ड करतो आहे. ती कंट्रोल कशा थ्रू करतो आहे, क्रॉस रेल थ्रू आपण त्याची अपवर्ड अँड डाऊन मुवमेंट करतो आहे. पण कंट्रोलिंग करण्याचं काम त्याच्यामध्ये एलिव्हेटिंग स्क्रू असतो. त्या एलिव्हेटिंग स्क्रू थ्रू काय करतो, टेबलची मुवमेंट अप अँड डाऊन करतो आहे. साईड मुवमेंट इज कंट्रोल्ड बाय लीड स्क्रू. आणि साईड मुवमेंट जी आहे ती लीड स्क्रूच्या साहाय्याने करतो आहे. साईडला मुवमेंट म्हणजे फीड मोशन चेंज करण्याचं काम काय करतो आहे, लीड स्क्रू थ्रू करतो आहे. दॅट इज द क्रॉस रेल. बघा पुन्हा एकदा, क्रॉस रेल, दॅट इज अ क्रॉस रेल. हा आहे टेबलची मुवमेंट आपण करणार आहे पुन्हा डाऊन एलिव्हेटिंग स्क्रू थ्रू. आणि त्याची साईड मुवमेंट जी आहे ती साईड मुवमेंट आपण लीड स्क्रूच्या साहाय्याने करणार आहे. नेक्स्ट, सॅडल. सॅडल इज माउंटेड ऑन क्रॉस रेल्स. आता क्रॉस रेलवर काय आहे, सॅडल माउंट केलेला आहे. अँड होल्ड्स द टेबल ऑन इट्स टॉप. आणि इट सपोर्ट द टेबल or hold the table at the top. Moves across the cross rail left to right. क्रॉस रेल मूव्स करण्याचं काम सॅडल थ्रू केलं जाते. मुवमेंट ऑफ्टन बाय क्रॉस फीड स्क्रू. त्याच्यामध्ये क्रॉस फीड स्क्रू एक असतो, त्याच्या थ्रू आपण त्याची काय करतो आहे, मुवमेंट करतो आहे. This is the saddle. Tool head. It is attached to the front end of ram. रॅमच्या फ्रंट एंडला आपण टूल हेड अटॅच करतो आहे. कॅरीज क्लॅपर बॉक्स अँड टूल पोस्ट ऑन इट.
आणि याच्यावर काय करतो आहे, क्लॅपर बॉक्स अँड टूल पोस्ट कॅरी करतो आहे. कॅन बी स्विल्ड ॲट एनी अँगल ऑन आयदर साईड. आणि हा टूल हेड जो आहे तो आपल्याला स्वेलिंग करता येतो आहे ॲट एनी अँगल ऑर एनी साईड. जिथं आपल्याला वर्क करायचं आहे त्यासाठी आपण अँग्युलरली त्याला मूव्ह करू शकतो आहे. नेक्स्ट क्लॅपर बॉक्स. आता हा क्लॅपर बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये बघा क्लॅपर अँड टूलपोस्ट. टूलपोस्टला होल्ड करण्याचं काम आणि टूलपोस्टमध्ये आपण टूल होल्ड करण्याचं काम किंवा क्लॅम्पिंग करण्याचं काम टूलपोस्ट थ्रू करतो आहे. म्हणजेच काय, इट इज हिंज्ड टू द टूल हेड. टूल हेड त्याच्यामध्ये असते. इट हाऊसेस क्लॅपर ब्लॉक swings outward in return stroke. टूलपोस्ट माउंटेड ऑन क्लॅपर ब्लॉक. आता टूलपोस्ट माउंट केलं असतं. टूलपोस्टमध्ये काय करतो आपण, टूल होल्ड करून ठेवतो आहे आणि मशीनिंग ऑपरेशन त्याच्यातून केलं जात आहे. ओके, थँक्यू.